हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो आज आम्ही व्हिडिओ शूट करतोय. कशाचा व्हिडिओ शूट करतोय तर कॅनव्हास पेंटिंग. कॅनव्हास पेंटिंगचं शूट करतोय. हा तर म्हणजे तुम्ही माझे शॉर्ट्स बघतच असाल तर त्या शॉर्ट्समध्ये मी कॅनव्हास पेंटिंगची प्रोसेस वगैरे दाखवते आणि त्याचा आउटपुट काय आहे तो ते दाखवते. तर तुम्हाला जर तशी कॅनव्हास पेंटिंग शिकायची असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर चला तर मग बघूया. ओके, बोलायचं तर अरे आवाज जातो त्याच्यामध्ये, हात नको लावू. ओके, तर ना तुम्ही म्हणजे तुमच्याकडे काहीच मटेरियल नाहीये पेंटिंगसाठी आणि तुम्हाला मटेरियल घ्यायचंय पेंटिंगचं, तर खूप स्टार्टिंगलाच खूप सारे पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची गरज नाहीये, कारण इंटरेस्ट चेंज होतो. तर काही बेसिक गोष्टी ज्या तुमच्याकडे कॅनव्हास पेंटिंग करण्यासाठी असायला हव्यात, त्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगते. कलर म्हटल्यावरती तर खूप सारे कलर्स भेटतात, खूप शेडचे कलर भेटतात, राईट. खूप आता वेगवेगळे ब्रँड्स आलेत. पहिले कॅमेल्स होतं फक्त जास्त करून, तर आता खूप सारे ब्रँड्स आहेत ज्याच्यामध्ये ॲक्रेलिक कलर तुम्हाला भेटतात, ट्यूब कलर भेटतात, बॉटलमधले असतात ते छोटे छोटे पॅकमध्ये येतात, राईट. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही ट्यूब कलर घ्या. ओके, 40 ml कलर्स घ्यायचे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते कलर्स कोणते कोणते घ्यायचे. ब्लॅक कलर घ्यायचा 016 नंबर 40 ml. त्याच्यानंतर घ्यायचा हा स्कारलेट लेक हा कलर घ्यायचा. त्याच्यानंतर घ्यायचा मीडियम येलो. ओके, त्याच्यानंतर घ्यायचा आपल्याला बर्न्ट अंबर. त्याच्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला अल्टामाइन ब्लू. ओके, त्याच्यानंतर हा माझा संपला आहे म्हणजे ऑलमोस्ट. हा टिटॅनियम व्हाईट कलर आहे. ओके, हे नावं लक्षात ठेवा, मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला तसं. वाटलं तर तुम्ही लेमन येलो, पण हा ऑप्शनल आहे, घ्यायचं तर घ्या नाही तर नाही. ओके, आणि हा आहे ब्लॅक. मी ब्लॅक जरा मोठ्या याच्यातच आणला होता माझा पूर्ण आपला 016चा ब्लॅक आहे. आणि हे सगळे कॅमेल ब्रँडचे आहेत, बेस्ट कलर्स आहेत ते. ओके, कलर्सचं झालं. कलर्स झाले, आता आपल्याला त्याच्यानंतर काय लागतं की ब्रशेस लागतात, राईट. तर ब्रशेसमध्ये पण खूप जास्त ब्रश, एकदम 0.00चा, 000चा, 01चा असे घ्यायची काही गरज नाहीये. ठीक आहे, स्टार्टिंगला आहे ना तुम्हाला 3 याचे फ्लॅट ब्रश घ्यायचे. ठीक आहे, याला म्हणतात फ्लॅट ब्रश. तर नंबर्स तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते की हा आहे, एक मिनिट मी तुम्हाला बघूनच सांगते, हा उगाच रॅन्डमली काहीतरी सांगण्यापेक्षा. हा आहे 8 नंबरचा ब्रश, कॅमलचा ब्रश आहे हा. खूप छान ब्लेंडिंग होतं ह्या ब्रशने. त्याच्यानंतर हा 02 आहे नंबर, आर्टिस्ट ब्रश, फ्लॅट ब्रश आहे हा पण. आणि ह्याचा नंबर आहे 05. ओके, तर हे 3 ब्रश तुम्हाला घ्यायचेत आणि फ्लॅट ब्रशेसमध्ये. ओके, त्याच्यानंतर ना लाइनिंग ब्रश म्हणजे जो आपण पॉइंटिंग ब्रश म्हणतो ना, त्याच्यामध्ये हा एक ब्रश मी म्हणजे कॅमलिनचाच आहे, कॅमलिन ब्रँडचा आहे, 2 नंबरचा. याच्यात 2 आणि 1 असे 2 ब्रशेस घ्यायचे. ठीक आहे, सेम याच्या म्हणजे पॉइंट ज्याला. ठीक आहे, आता हे याच्यामध्ये असे हा 02 आहे, याच्यामध्ये 01 घ्यायचा. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ग्रास इफेक्ट देतो आपण, ट्री काढतो वगैरे, तर त्याच्यासाठी आहे ना तुम्ही बघू शकता की असे हे जे थोडे हार्डवाले असतात ना तसे ब्रश घ्यायचे. ओके, ब्रिस्टल ब्रश म्हणतात त्याला. ठीक आहे, तर तुम्ही जेव्हा शॉपमध्ये वगैरे गेले ना तर हे नावं सांगायला लागतात त्यांना. ठीक आहे, तर हे असे म्हणजे ऍड करायला मी तुम्हाला दाखवते की हा ब्रश आपण यूज करून किती सुंदर ट्री बनवू शकतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ग्रास इफेक्ट ऍड करण्यासाठी हा फॅन ब्रश असतो. हा ब्रश खूप इम्पॉर्टंट आहे. ग्रास इफेक्ट किंवा तुम्हाला असं लांबचं एक व्हिज्युअल बनवायचं आहे जिथे तुम्हाला डिटेलिंगची खूप अशी गरज नसते, फक्त दाखवायचंय की अशा जंगल आहे त्याच्या बॅकग्राऊंडचं, तर हा ब्रश खूप उपयोगाचा असतो. आणि त्याच्यानंतर हा एक ब्रश आहे जेव्हा तुम्ही मोठी कॅनव्हास पेंटिंग करता, तर ब्लेंडिंगसाठी आपल्याला छोट्या ब्रशने खेळत बसायला टाइम नसतो. सो तुम्ही असा हा फ्लॅट 50 mm चा हा ब्रश आहे, तो तुम्ही ब्रश वापरू शकता. ठीक आहे, तर हे झाले ब्रशेस. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काहीच ब्रशेस घ्यायची गरज नाही. ब्रशेस झाले, कलर झाले. हा, आणि हे काय आहे शुभ? मास्किंग टेप. हा मास्किंग टेप असतो. हा मास्किंग टेप कशासाठी असतो?
मास्क करायला म्हणजे आता आपण कोणता पण कॅनव्हास यूज करतो ना, त्याच्या बाजूला लावायला. बाजूला लावायला. म्हणजे पेंटिंग ही सुंदर केव्हा दिसते, जेव्हा तुम्ही त्याचे जे कॉर्नर्स असतात ना ते एकदम अलाईन असतात तेव्हा. तर ती म्हणजे कलर बाहेर नको जायला आणि ते खूप सुंदर दिसायला पाहिजे फ्रेम सारखं. म्हणून मग हे टेप चिटकवून घ्यायचं. सी, इथे सेलो टेप चालत नाही, हा मास्किंग टेपच यूज करायला लागतो. इथे सेलो टेपचा काहीच उपयोग होत नाही. ठीक आहे, सेलो टेप मधून सगळा कलर आतमध्ये जातो. तर तुम्ही सेलो टेप नका घेऊ, मास्किंग टेपच घ्यायला लागतो याच्यासाठी. तर हा मास्किंग टेप आहे, जो आपण कॉर्नर्सला आधी मास्क करून घ्यायचं, पेंटिंग करायची, काढायचं, ते एकदम सुंदर फिनिशिंग दिसते त्याची. ठीक आहे, आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला लागतं ते म्हणजे हे काय आहे, तर हे वार्निश आहे. वार्निश म्हणजे काय असतं की तुमची पूर्ण पेंटिंग झाली ना, त्याच्यानंतर तुम्ही त्याला एक कोट देता. कोट करायचं म्हणजे सिम्पली याचे 1-2 ड्रॉप टाकायचे पेंटिंग वरती. मी तुम्हाला दाखवणार आहे आता सगळं. तर त्याच्यानंतर आणि कोणता तरी एक स्पॉन्जने किंवा नाहीये स्पॉन्ज तुमच्याकडे, तर दॅट इज ओके, तुम्ही अशा फ्लॅट ब्रशने पण ते हे करू शकता आणि ते विदिन 2 मिनिट्स सुकून जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमच्या जर धूळ बसते तर ते तुम्ही इझिली थोडंसं असं क्लीन करू शकतात. कलर तुमचे प्रॉपर राहतात आणि त्याला एक वेगळीच चमक येते या वार्निशमुळे. तर हे खूप छान आहे. तुम्ही हे माझ्याकडे असं बॉटल फॉर्मॅटमध्ये ड्रॉपलेट म्हणजे ड्रॉपलेट टाईप असं हे करून पण येतं किंवा ड्रॉप फॉर्मॅटमध्ये पण येतं. तुम्ही ते परचेस करू शकता. ठीक आहे, हे झालं आता कलर, ब्रशेस आणि बाकीचे जे साहित्य लागतं. तुम्ही बिगिनर आहात तर तुम्हाला कॅनव्हास पेंटिंग मध्ये इंटरेस्ट आहे, राईट? तर तुम्ही स्टार्टिंगला ना, आय सजेस्ट की असे छोटे छोटे कॅनव्हास बोर्ड्स येतात. ठीक आहे, वेगवेगळ्या ब्रँड्सचे येतात. आता हे 4x4 इंचचा कॅनव्हास आहे, एकदम छोटंसं आपला तळहाता एवढा कॅनव्हास आहे हा. ठीक आहे, तर हे कॅनव्हास यूज करा स्टार्टिंगला. काय सॉरी, स्टार्टिंगला तुम्ही हे कॅनव्हास यूज करा. ओके, आणि जर तुम्हाला हे खूपच छोटे वाटले किंवा तुम्ही कम्फर्टेबल झाले कलर सोबत वगैरे करण्यासाठी, काय नोटंकी चालू आहे, कलर्स वगैरे करण्यासाठी जर तुम्ही कम्फर्टेबल झाले ब्लेंडिंगसाठी वगैरे, तर तुम्ही त्याच्यानंतर अशा साईजचे म्हणजे हे 6x6 इंचचे आहे, तुम्ही हे यूज करू शकता 6x6 इंच वगैरे. ओके, आणि तुम्हाला वाटलं की आता हे खूपच प्रॅक्टिस करतो तर हे पडूनच असता, मग हे कुठेतरीच असे म्हणजे कुठे पण जातात, तर तुम्हाला वाटतं की हे सगळं एका ठिकाणी राहायला हवं, तर ना कॅनव्हासच्या शीटची अशी बुक पण येते. ही बघा, ही कॅनव्हास शीटची एक बुक आहे, ज्याच्यामध्ये कॅनव्हास पॅड्स असतात, असे वेगवेगळे पॅड्स असतात. तर ते तुम्ही घेऊ शकतात. असं आता हे मी जे पेंटिंग टाकते ना, तर मी हेच यूज करते. ठीक आहे, आणि हे झालं. त्याच्यानंतर आता मास्किंग मी जे सांगितलं ना, ते हे मास्किंग म्हणजे हे असतं, हे असतं की तुम्ही पूर्ण याला, आता इथे दिसतंय की नाही आय एम नॉट शुअर, पण मी याला मास्क केलंय. हे बघा, हे पूर्ण असं म्हणजे 4 साईडने समांतर दिसतं ते असं, त्याच्यासाठी मास्क करून घेतलं. हे झालं. आणि याच्यामध्ये ही साईज आहे 25. तिकडे बसतो का शंभू? ठीक आहे, 25x30 सेंटीमीटरची साईज आहे ही. याच्यात छोटं पण येतं, छोटं म्हणजे हे आहे 20x25 सेंटीमीटर, हे आहे छोटं. ठीक आहे, तुम्ही हे पण बुक घेऊ शकता. माझ्याशी 2 संपले, तुम्ही हे नवीन आणले, करायचं स्टार्ट. ठीक आहे, आता हे झालं कॅनव्हास बद्दल. थांब ना बाळा, लेट मी फिनिश. ओके, आणि तुम्हाला कलर ब्लेंडिंगसाठी ही अशी एक छोटी, ही खूप मोठी आहे कारण मी जास्त यूज करते म्हणून, बट तुम्ही छोटी, याच्यात छोटी साईज भेटते, बट मेक शुअर की तुम्ही ते ना असे पार्ट्स आणि सेक्शन वाली ना, ती नाही घ्यायची, अशी प्लेन घ्यायची, त्याच्यावरती खूप छान कलर ब्लेंड होतात. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ब्लेंडिंग आणि मिक्सिंगसाठी खूप छान फायदा होतो त्याचा. किंवा असे तुम्ही इन्व्हेस्ट करणारच असाल तर तुम्ही असा एक ब्रश हे घ्या, नाईफ टाईप असतो तो तुम्हाला कलर मिक्सिंग साठी खूप फायदा होतो. म्हणजे पूर्ण मिक्स होतो, कलरची शेड बनते प्रॉपर, कारण ब्रशने मग त्या ब्रशमध्ये तो कलर खूप नाही, किचनचं नाही. ठीक आहे, तर याच्याने ना कलर मिक्स होतो आणि कलर मिक्स झाल्यानंतर कलर वेस्ट होत नाही, तुम्ही तिथेच असं क्लीन करून घेऊ शकता त्याला, राईट? आणि ब्रशने जर तुम्ही 2 कलर मिक्स केले ना, तर त्या ब्रशमध्येच तो कलर खूप राहतो, त्याच्याने कलर वेस्ट पण होतो. तुम्ही जिथे ब्रश वॉश करता ते पाणी पण खराब होतं, तुम्हाला खूप वेळा पाणी चेंज करावं लागतं. सो बेटर की यूज दिस नाही. ओके,
हे झालं डिटेल मटेरियल कोणतं कोणतं लागतं आणि कोणतं पण एक कापड लागतं जे की आपल्याला असे ब्रश क्लीन वगैरे करण्यासाठी लागतं आणि कोणता पण एक पाण्याचा जार वगैरे तुम्ही घेऊ शकता असं कोणतं पण घरातलं ठीक आहे. तर आता सी लेट स्टार्ट. 1 आज 2 3 स्टार्ट. पेंटिंगसाठी यूज केलाय 25 ते 30 सेंटीमीटरचा कॅनव्हास बोर्ड किंवा कॅनव्हास पेपर. मी आज ठरवलंय की मी इव्हनिंगचं सनसेट पेंटिंग करणार. ओके, तर बॅकग्राऊंड कलर्स असणार रेड, ऑरेंज, येलो. ओके, इथे मी दाखवते त्याप्रमाणे सगळ्यात आधी मास्किंग करून घ्यायचं आणि मग थोडंसं वॉटरने ओलं करायचं कॅनव्हास, म्हणजे इझिली ब्लेंड होतं. आणि मी ते रॅन्डमली जसं म्हणजे मला माहिती आहे की आता मिडलला मला थोडं लाईट ठेवायचं आहे तर मिडलला मी ऑरेंज ठेवणार, आजूबाजूला थोडेसे डार्क रेड किंवा थोडासा मीडियम रेड आणि डार्क ऑरेंज असं कॉम्बिनेशन. आणि हे जे मी आता करते ना, इट इज जस्ट अ बॅकग्राऊंड आहे, याच्यामध्ये अजून खूप लेयर्स ॲड होणार आहे. सो टेन्शन नाही घ्यायचं, म्हणजे स्टार्ट करायचं, गो विथ द फ्लो आणि जसं जसं ब्लेंडिंग. बट जे हे ब्लेंडिंग आहे ना, ते ब्लेंडिंग फार इम्पॉर्टंट आहे. आणि पहिले आधी पाण्याचं एकदा कोटिंग केलं, खूप जास्त पाणी, एकदम नॉर्मल ब्रश ओला करायचा आणि त्याच्याने एकदा फिरवायचं की किती असं एकदम छान ब्लेंडिंग होतं. आता आपल्याला सन दाखवायचा आहे ना, म्हणजे सनसेट दाखवायचा आहे, तर त्याच्यासाठी मी येलो, ऑरेंज, व्हाईट असं थोडेसे कलर्स काढून घेत होती प्लेटमध्ये की जेणेकरून की मी त्याचं कॉम्बिनेशन करून एक त्याचं रिफ्लेक्शन क्रिएट करायचा प्रयत्न करते. इकडे तुम्ही बघू शकता की मी कसं करते.
ब्लेंडिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि जर तुम्ही एखादा रेफरन्स ठेवून जर केलं ना, तर तुम्ही फॉलो करू शकता एखाद्या आर्टिस्टला, काहीच प्रॉब्लेम नाहीये. बट म्हणजे तुम्हाला जर खरंच पेंटिंग आवडत असेल ना, तर तुम्ही ऑब्झर्वेशन करायला शिका. ऑब्झर्वेशन करून खूप गोष्टी आपल्याला आपण कुठे फिरायला गेलो इव्हनिंगला वगैरे, तर आपल्याला तिथे म्हणजे कसं दिसतं सनसेट वगैरे बघायचा. अच्छा, हे आपण पेंटिंग करताना कसं करू शकतो किंवा त्याचं पाण्यातलं रिफ्लेक्शन कसं दिसतं, ते चमकतं की नाही, मग ते तसं कसं ॲड करता येईल, असा विचार केला आणि असे व्हिडिओज जर तुम्ही फॉलो केले, तर तुम्हाला इझिली ह्या गोष्टी जमतील. काहीच हार्ड अँड फास्ट नाहीये. तुम्ही इथे ऑब्झर्व्ह केलं असेल, मी मध्ये मास्किंग टेप लावला मिडलला. तर ते लावायचं कारण काय आहे, की मला सनसेट दाखवायचा आहे, जो की सनसेट होतोय आणि त्याचं रिफ्लेक्शन मला खाली पाण्यात दाखवायचं आहे. तर त्या दोघी आहे ना, त्याच्यामध्ये एक शार्पनेस असावा म्हणून दाखवते. तर ते तुम्हाला जेव्हा मी तो काढेल ना, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. आणि त्या मिडलच्या लाईनमध्ये मग आपले साईडचे, नदीच्या साईडचे जे झाडं असतात वगैरे, त्याचं एक रिफ्लेक्शन देण्यासाठी दाखवते. आणि हे जे आहे ना, हे आत्ता असं वाटत असेल, की हे काय करते, बट इट इज जस्ट अ बॅकग्राऊंड. तुम्ही ते बॅकग्राऊंड सेट करताय तसं, ठीक आहे. आणि आधी हे सगळं रफच असतं. जेव्हा तुम्ही डिटेलिंग करता ना, तेव्हा ते व्हिज्युअलाइज होतं आपल्याला, की ते सेम टू सेम तसं दिसतं. म्हणजे असं वाटतं, की हा फोटो काढलाय कोणीतरी. तर हे सगळं प्रॅक्टिसने येतं. की तुमच्यामध्ये जर खरंच ते म्हणजे असेल ना मनापासून इच्छा, तर ह्या गोष्टी येतात बरोबर. असं काही तुम्हाला खूप प्रोफेशनली सगळ्या गोष्टी शिकायला पाहिजे असं काही नाही. आता मी ना हे ट्री वगैरे डिटेलिंगसाठी 2 कलर घेतले आहेत. बर्न्ट अंबर आणि हे आता मी तो मास्किंग टेप काढला ना, तर ह्या मास्किंग टेप काढल्यानंतर मी तिथे ट्रीची किंवा जे पण मला डिटेलिंग ॲड करायचं आहे, मी ते डिटेलिंग तिथे ॲड करू शकता. तुम्ही बघू शकता की किती फाईन झालंय ते, म्हणजे सनसेट आणि जे पाण्याचं आहे ते. आता त्याच्यामध्ये जेव्हा मी अजून डिटेलिंग ॲड करेन ना, ते खूप सुंदर दिसतं. ठीक आहे, तर तुम्ही प्रोसेस बघा फक्त.
ॲक्च्युली ना स्टोरेजचा इश्यू झाला होता, तर नंतर मी जी ट्रीची आउटलाईन काढली ना, त्याचा व्हिडिओ नाही घेतलाय. नंतर माझ्या लक्षात आलं, की व्हिडिओ स्टॉप झालाय. बट त्याची डिटेलिंग नंतर मी शूट केली आहे. ती पुढे ॲड केली आहे मी. तुम्ही बघू शकता पुढे ती. ट्री इफेक्ट किंवा ग्रास इफेक्टसाठी असा हार्डचं जे असतो ना, तो हार्ड ब्रश पाहिजे असतो. ही आउटलाईन मी करून घेतली होती आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं, की व्हिडिओ ऑफ झालाय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पेंटमध्ये ब्रश डिप करायचा आणि तो एकदम नॉर्मल आणि नंतर तो साईडला परत त्याचं एक्सेस पेंट जे असतं ते काढून टाकायचं कलर आणि नंतर एकदम आपल्या लाईट हँडने असं. ठीक आहे. तुम्ही बघू शकता मी इथे कसं करत आहे आणि असं वरून तो टिप आपण टॅप करतो ना, काइंड ऑफ तसं करायचं. इट विल गिव्ह यू अ फिनिश लाईक की ते ओरिजिनलच आहे तसं. आता मी जेव्हा ट्रीला ॲड करते तेव्हा तुम्ही बघा. ओके. असं वाटतं की तो ग्रास आहे लांबून बघितल्यानंतर. म्हणून म्हणते की तुम्ही ऑब्झर्व्ह करा जेव्हा तुम्ही फोटोज काढतात किंवा कुठे फिरायला जातात ना, ते फोटो काढल्यानंतर त्याच्यामध्ये हे सेम असंच दिसतं. तर तेव्हा तुम्हाला अजून आयडिया येतं पेंटिंग करताना. इथे पण बघू शकता तुम्ही आणि हे रँडम हे तुम्ही कसंही करू शकता. एकदा लीफ वगैरे ॲड झाले ना, मग नंतरची डिटेलिंग असते म्हणजे ज्या फांद्या असतात वगैरे, तो जो आपला फाईन ब्रश असतो, त्या फाईन ब्रशने त्या ॲड करायचं. ओके. थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे तो एकदम अगदी असा अल्लाद चालतो तो त्याच्यावरून आणि बारीक तुम्हाला डिटेल ॲड करता येतात त्या झाडाच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे.
खाली पण मग त्या डिटेल ब्रशनेच, लायनर ब्रशनेच मी ग्रासची पण डिटेलिंग दिली होती, जे की ग्रास थोडं उंच झालं आहे. आपण एक बॅकग्राऊंड तर सेट केला आहे त्या ग्रासचा जो ग्रास इफेक्ट ब्रशने. आता हे फक्त लायनर ब्रशने किती जे वरती आलेलं आहे ना, की लांबून बघताना आपल्याला दिसतंय किंवा त्याचं रिफ्लेक्शन पडतंय तसं. हे सन रिफ्लेक्शन येण्यासाठी सन रेज ॲड केलेत मी. हलका ब्रश डिप करायचा, पूर्ण पुसून घ्यायचा आणि त्याला जे उरलेलं पेंट असतं ना, त्या पेंटने फक्त असं स्ट्रेच करायचं, जसं मी इथे करते तसं. मला एक्सप्लेन नाही करता येत, आय एम रिअली सॉरी. बट प्रोसेस तुम्ही बघून आय थिंक तुम्हाला समजेल की मी काय केलंय. मी तुम्हाला बोलली होती ना, की मास्किंग टेपचा खूप महत्त्वाचा रोल आहे. तुम्ही बघू शकता इथे मास्किंग टेप काढल्यानंतर ती पेंटिंग किती इकडची साईड बघा किती मेसी वाटते. पण जेव्हा मी तो मास्किंग टेप रिमूव्ह करते ना, ते एवढं शार्प दिसतं ते आणि असं वाटतं की ती फ्रेम आहे म्हणजे. आणि त्याच्यानंतर ना मी याच्यावरती वार्निश मारून घेतलं होतं. आत्ताचं बघा आणि पुढे जे मी झूम करणार आहे ना, ते बघा. किती फरक वाटतो. त्याच्यामध्ये एकदम फ्रेशनेस येऊन जातो त्या वार्निश नंतर त्याला. कोटिंग येते ना, तर त्याच्याने चमक पण येते. इथे तुम्ही बघू शकता की सनचं रिफ्लेक्शन जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा तुम्हाला वाटलं होतं का ही असं टर्न आउट होईल. सो कधी पण पेंटिंग स्टार्ट केली ना, तर तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवा. तुम्ही करेक्टच डिरेक्शनने करताय आणि पेंटिंगमध्ये कधीच काही चुकीचं नसतं. तो प्रत्येकाचा वे असतो. सो होप यू लाइक इट. स्टे ट्यून फॉर मोर सच व्हिडिओज.